ಮಾನ್ವಿ ಪಟ್ಟಣದ ಖಾದ್ರಿ ಇಂಪೀರಿಯಲ್ ಗಾರ್ಡನ್ ಆವರಣದಲ್ಲಿ ಸರ್ವ ಮುಸ್ಲಿಂ ಧಾರ್ಮಿಕ ಸಂಘಟನೆಗಳ ವೇದಿಕೆಯ ವತಿಯಿಂದ ನಡೆದ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದ ಧರ್ಮಗುರುಗಳಾದ ಮೌಲಾನಾ ಮುಫ್ತಿ ಸೈಯದ್ ಹಸನ್ ಜಿಶಾನ್ ಖಾದ್ರಿ ಮಾತನಾಡಿ, ಪ್ರವಾದಿ ಮಹಮ್ಮದ್ ರವರ ಜನ್ಮದಿನಾಚರಣೆ ಅಂಗವಾಗಿ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 28ರಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ 9ರಿಂದ ವಿಭಾಗೀಯ ಮಟ್ಟದ ಪ್ರವಾದಿಗಳ ಸಂದೇಶ ಮಾನವ ಕುಲಕ್ಕೆ ಎನ್ನುವ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪಟ್ಟಣದ ಖಾದ್ರಿ ಇಂಪೀರಿಯಲ್ ಗಾರ್ಡನ್ ಆವರಣದಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದ್ದು, ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಖಾಜಾ ಬಂದೆ ನವಾಜ್ ದರ್ಗಾದ ಪೀಠಾಧಿಪತಿಗಳಾದ ಸಜ್ಜಾದ್ ನಶೀನ್ ಅಲ್ಲಾಜ್ ಆಫೀಜ್ ಸೈಯದ್ ಅಲಿಯುಲ್ಲಾ ಹುಸೇನ್ ಸಾಹೇಬ್, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ನೀಲಂಗ್ ಶರೀಫ್ ದರ್ಗಾದ ಸಜ್ಜಾದ್ ನಶೀನ್ ಹಜರತ್ ಸೈಯದ್ ಹೈದರ್ ವಲಿಯುಲ್ಲಾ ಖಾದರಿ ಸಾಹೇಬ್, ಹೈದರಾಬಾದ್ ನಗರದ ಇತಿಹಾಸವುಳ್ಳ ಅರೇಬಿಕ್ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಜಾಮಿಯಾ ನಿಜಾಮಿಯಾದ ಉಪಕುಲಪತಿಗಳು ಕೂಡ ಭಾಗವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಮಾಜಿ ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯರಾದ ಮೌಲಾನಾ ಉಬೇದುಲ್ಲಾ ಖಾನ್ ಆಜ್ಮಿ ಮತ್ತು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಐತಿಹಾಸಿಕ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ದಾರುಲ್ ಉಲೂಮ್ ದೇವಬಂದ್ನ ಉಪಕುಲಪತಿಗಳಾದ ಮೌಲಾನಾ ಮುಫ್ತಿ ಸಲ್ಮಾನ್ ಬಿಜನೂರಿ ಹಾಗೂ ಬೆಂಗಳೂರಿನ ಧಾರ್ಮಿಕ ಗುರುಗಳಾದ ಮೌಲಾನಾ ಮಕ್ಸೂದ್ ಇಮ್ರಾನ್ ಖಾಸ್ಮಿ ಹಾಗೂ ಜಮಾತೆ ಇಸ್ಲಾಂ ಹಿಂದ್ ಸಂಘಟನೆಯ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದ ಮೌಲಾನಾ ಅಬ್ದುಲ್ ಗಫೂರ್ ಹಾಮಿದ್ ಉಮರಿ, ಜಮಿಯತ್ ಅಹಲೆ ಹದೀಸ್ ಸಂಘಟನೆಯ ಮೌಲಾನಾ ಅಬ್ದುಲ್ ಲತೀಫ್ ಅಲ್ಯಾವಿ ಹಾಗೂ ಜಮಾತೆ ಮೆಹದವ್ಯ ಸಮಾಜ ಸೈಯದ್ ಮುಸ್ತಫಾ ಮಿಯಾ ಮರ್ಷದ್ ಮತ್ತು ಇತರೆ ಧಾರ್ಮಿಕ ಗುರುಗಳು ಹಾಗೂ ಉಲಮಾಗಳು, ವಿದ್ವಾಂಸರು, ಚಿಂತಕರು ಆಗಮಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಈ ಬೃಹತ್ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗದ ವಿವಿಧ ದರ್ಗಗಳ ಪೀಠಾಧ್ಯಕ್ಷರು, ಧಾರ್ಮಿಕ ಸಂಘಟನೆಗಳ ಮುಖ್ಯಸ್ಥರು, ಧಾರ್ಮಿಕ ವಿದ್ವಾಂಸರು ಹಾಗೂ ಬುದ್ಧಿಜೀವಿಗಳು ಹಾಗೂ ಪಕ್ಕದ ಆಂಧ್ರ ಮತ್ತು ತೆಲಂಗಾಣ ಭಾಗದವರು ಸೇರಿ 20,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದವರು ಆಗಮಿಸಲಿದ್ದಾರೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. तकरीबन 11 बजे तक आसपास एक बहुत ही अहम धार्मिक कार्यक्रम हो रहा है, जिसका उन्वान और जिसका मौजू नबी रहमत का पैगाम इंसानियत के नाम है। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिनका ये महीना है रबीउल अव्वल का, आप सारे जगत के प्रवादी हैं और अंतिम प्रवादी हैं। आप सबके लिए प्रेम, शांति, एकता और सेवा का संदेश लेकर आए हैं। सारे जगत और हर कास्ट के लिए, हर कंट्री के लिए कुरान पाक के अंदर ऐलान है, रसूलुल्लाहि अलैकुम जमीआ, मैं तुम सब की तरफ नबी बनाकर भेजा गया। तो आपके इस संदेश को, इस आपके पवित्र पैगाम को, इस मैसेज को आम करने के लिए, हिंदू मुसलमानों के दरमियान इत्तेहाद और एकता पैदा करने के लिए, बगैर किसी भेदभाव के मिलजुल कर हम सब भारत की पुरानी संस्कृति की तरह कि हम भाई भाई बनकर जिएं, साथ साथ मुसलमानों की जितनी जमातें हैं उन तमाम जमातों को एक स्टेज पर जमा करके हम सब मिलकर ये पैगाम दें कि प्रवादी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का संदेश और मैसेज और आपका पैगाम सारे जगत के लिए, सारी कायनात के लिए। ये प्रोग्राम का ये इस मौके से किया जा रहा है कि हमारे दक्कन की, साउथ इंडिया की बहुत बड़ी दीनी दरसगाह यानी अरबी यूनिवर्सिटी जामिया निज़ामिया के वाइस चांसलर मुफ्ती खलील अहमद साहब दिबला को वहाँ का वाइस चांसलर अभी बनाया गया 1 माह पहले, तो उनके मुबारकबादी के प्रोग्राम जगह जगह हो रहे थे। वो चूँकि साउथ इंडिया की बहुत बड़ी दीनी दरसगाह है, तो उनके तहनीत के मौके से भी यानी इस पैगाम को हमने, यानी इस जलसे को इस बहाने से मुकर्रर किया ताकि इस हमारे देश के इस माहौल में जहाँ भेदभाव का माहौल और आपस में नफरत का माहौल पैदा किया जा रहा है, हम सब जमातें मिलजुल कर मानवी में जितनी मुस्लिम जमातें हैं उन सब की जानिब से ये प्रोग्राम हो रहा है। लिहाजा जामिया निज़ामिया की तरफ से मुफ्ती खलील अहमद साहब दिबला अमीर जामिया निज़ामिया तशरीफ़ ला रहे हैं और इस प्रोग्राम की सरपरस्ती हमारे इस कर्नाटक की बल्कि पूरी दक्कन की बहुत बड़ी बारगाह और आस्थाना हज़रत ख्वाजा बंदा नवाज गेसु दराज बुलंद परवाज रहमतुल्लाह अलैह के जानशीन सज्जादे जनाब सैयद अली अल हुसैनी क़िबला इसकी सरपरस्ती फरमा रहे हैं। उसके साथ हमारे दीगर सादात किराम भी उसकी सरपरस्ती फरमाएंगे और तमाम उलमाए किराम की मौजूदगी में ये प्रोग्राम होगा, उनकी क़ियादत में, उनकी सरकर्दगी में।
तो जामिया निज़ामिया से मुफ्ती खलील अहमद साहब क़िबला तशरीफ़ ला रहे हैं। दारुल उलूम देवबंद से दारुल उलूम देवबंद की मारूफ शख्सियत हज़रत मौलाना मोहम्मद सलमान साहब बिजनौरी नक्शबंदी देवबंद यूनिवर्सिटी से बतौर गेस्ट के तशरीफ़ ला रहे हैं। ऐसे ही हज़रत मौलाना अल्लामा ಪಟ್ಟಣದ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದ ರಬಿತಾಯ ಮಿಲ್ಲತ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸೈಯದ್ ಅಕ್ಬರ್ ಪಾಷಾ, ಸೈಯದ್ ನಜೀರುದ್ದೀನ್ ಖಾದ್ರಿ, ಮಹಮ್ಮದ್ ಸಾಬಿರ್, ಮಹಮ್ಮದ್ ಹುಸೇನ್, ಜಮಾತೆ ಇಸ್ಲಾಂ ಹಿಂದ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಅಬ್ದುಲ್ ರೆಹಮಾನ್, ಸೈಯದ್ ಖಾಲಿದ್ ಖಾದ್ರಿ ಗುರು, ಸೈಯದ್ ಮುಜ್ತಬಾ ಖಾದ್ರಿ ಗುರು, ಅಬ್ದುಲ್ ಕರೀಂ ಖಾನ್, ಚಾಂದ್ ಪಾಷಾ, ಆಫೀಜ್ ಸಿಕಂದರ್ ಸಾಬ್, ಯೂಸುಫ್ ಖಾನ್ ಸೇರಿದಂತೆ ಇನ್ನಿತರರು ಇದ್ದರು.